विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगलेला असला तरी खरी चर्चा आहे ती अपक्ष उमेदवार प्रकाश निकम यांची। ते प्रकाश निकम यांचं काय होईल? ते शेवटच्या क्षणी माघार घेतील का? ते निवडून येतील का? त्यांना नेमकी किती मतं मिळतील या संदर्भात सध्या पूर्ण विक्रमगड विधानसभा मतदारसंघासह पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे। सध्या तरी प्रकाश निकम यांच्याबरोबर किती लोक आहेत हा मोठा प्रश्न आहे। कारण सुरुवातीला त्यांच्याबरोबर शिवसैनिकांची फौज होती, ती फौज आता मागे फिरलेली आहे। ती भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करायला लागलेली आहे। जे मनोरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी सभा झाली त्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी जे काही कान टोचायचे होते ते पदाधिकाऱ्यांचे टोचले। त्याच्या आधी जव्हारमध्ये देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, त्या सभेमध्ये त्यांनी काय इशारा द्यायचा होता तो दिला। त्याच्यानंतर ज्या बैठका झाल्या त्या बैठकांमध्येही जे काही सांगायचं ते सांगितलं। एकंदरीत महायुतीचा जो आक्रमक पवित्रा आहे तो पाहून बऱ्याच जणांनी आता माघार घेतलेली दिसते आणि अशातच पिंका पडवळे हा एकमेव आशेचा किरण आता प्रकाश निकम यांच्या हातामध्ये। जे खरं तर तो हुकमी एक्का आहे। विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये पिंका पडवळे यांचं काम खूप चांगलं आहे आणि त्यांची खंबीरपणे साथ सध्या प्रकाश निकम यांना मिळते। आता पिंका पडवळे हे पालघर जिल्ह्यातील एक उभारतं नेतृत्व आहे। त्यांचं जे वर्चस्व आहे ते सर्व संस्था, संघटना, छोटी मोठी मंडळ यांच्यावर नक्की आहे। नियोजनामध्ये ते वस्ताद आहेत। जे खरं तर आम्ही याच चॅनलवर किंग मेकर मैदानात उतरले अशी बातमी केल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा या पिंका पडवळे यांच्याकडे लागल्या आणि सर्व राजकीय पक्षांच्या जोर बैठका सुरू झाल्या। कारण पिंका पडवळेची ताकद जी आहे ती सगळ्यांना मिळते। सगळे विरोधक कामाला लागले, त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, अडवण्याचा प्रयत्न केला। मात्र पिंका पडवळे हे कोणाच्याही हाताला लागले नाहीत। कारण पिंका पडवळे यांचे जे संबंध आहेत ते सगळ्या राजकीय पक्षांमध्ये आहेत। अगदी विरोधकही त्यांना चांगल्या प्रकारे मानतात आणि म्हणून ते ओपनली या प्रचारात उतरलेले आहेत। त्यांना तरी अजून कोणी तशा सूचना किंवा माघार घेण्याचा प्रयत्न कोणी केलेला दिसत नाही। पिंका पडवळे हे शेवटपर्यंत प्रकाश निकम यांच्याबरोबर जर राहिले तर प्रकाश निकम आणि पिंका पडवळे हे नक्कीच या मतदारसंघाचा विकास करतील असं ते म्हणतायत। अशातही पिंका पडवळे यांचे मंत्रालय लेवलला खूप चांगले संबंध आहेत। नगराध्यक्ष ते आहेत, मंत्रालयामधील मंत्र्यांशी जेवढे संबंध आहेत त्याच्यापेक्षा जास्त संबंध त्यांचे अधिकाऱ्यांशी आहेत। त्यांच्या माध्यमातून त्यांनी विक्रमगडमध्ये जो विकास निधी आणला तो अगदी वाखाणण्याजोगा होता। साहजिकच ते विकासाला प्राधान्य देतील आणि म्हणून लोक त्यांच्या बरोबर आहेत। आधीच्या निवडणुकांमध्ये पिंका पडवळे यांनी केलेलं नियोजन आणि तिथे मिळालेलं जे यश आहे तेही खूप चांगलं होतं। म्हणजे अर्बन बँक असेल, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल, या ज्या निवडणुका लढल्या आणि जिथे पिंका पडवळे होते तिथे मात्र त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं। आत्ता जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात 4 तालुक्यांचा भाग येतो आणि या 4 तालुक्यांमध्ये पिंका पडवळे यांचे समर्थक आहेत। अगदी कुठल्याही प्रकार पक्षाचा कार्यकर्ता असो, त्या कार्यकर्त्याला मदतीचा हात हा संकट काळात हा पिंका पडवळे यांनी दिलेला आहे। अगदी कुठलाही पक्ष न बघता, जात न बघता सगळ्यांना मदत करण्याचा त्यांचा जो हेतू आहे तो हेतू आता या निवडणुकीमध्ये सफळ होताना दिसतोय। खर तर पिंका पडवळे यांचाच आता विरोधकांनी धसका घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणावर जोर बैठका सुरू आहेत। स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही आता पिंका पडवळे यांच्या संपर्कात आल्याने सर्वपक्षीय मंडळी प्रकाश निकम यांच्या पाठीशी उभी राहतील किंवा उभं करण्यात पिंका पडवळ्यांना यश येईल असं सांगितलं जातं। आता पिंका पडवळे यांची जी मित्रमंडळी आहे तीही प्रकाश निकम यांच्या पाठीशी उभं करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। प्रकाश निकम
हे आता नेमकं काय करतील याच्यावर प्रश्न उत्तर सुरू असताना, म्हणजे चर्चा सुरू असतानाच प्रकाश निकम यांच्या पाठीशी आत्ताच्या क्षणापर्यंत पिंका पडवळे हे खंबीरपणे उभे आहेत. म्हणजे अनेकांची पोझिशन टाईट केलेली आहे, अनेकांनी हात वर केलेले आहेत. म्हणजे प्रकाश निकम यांच्या पाठीशी जर आपण उभे राहिलो तर आपली पंचायत होऊ शकते, काही अंगलट येऊ शकते. कारण भाजपने ही जागा खूप सिरियसली घेतलेली आहे. हे स्वतः मुख्यमंत्री लक्ष घालतायत, उपमुख्यमंत्री लक्ष घालतायत आणि भाजपची पूर्ण टीम, म्हणजे अगदी गुजरात मधली एक टीम ही या मतदारसंघात काम करते. अशा परिस्थितीमध्ये अनेकांनी हात वर केलेत किंवा प्रचारातून माघार घेतलाय. उगीच काही अंगलट येऊ नये की आपल्या फायली ओपन होऊ नयेत म्हणून शांत बसण्याचा त्यांनी निर्णय घेतलाय. अशा परिस्थितीमध्ये आता आशेचा किरण म्हणून प्रकाश निकम यांच्यासाठी पिंका पडवळे हेच आहेत. आणि पिंका पडवळे या मतदारसंघामध्ये नेमकी काय जादू करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.